नमस्कार मित्रांनो, सकाळी चाललो होतो आपण स्टँडवर बसायला. वाटत दिसली आजी बसलेली. आजी कापत होती कांदा. आजीला म्हणलं थांबा तुमचा व्हिडिओ बनवतो. मग आजीने घेतला की डोक्यावर लगेच पदर. आमची आजी काय म्हणते बघा आता. माझ्या पोराला सापसर करा सबस्क्राईब सगळी मला आता. मग तिथनं आपण निघालो स्टँडवर बसायला. स्टँडवर आलो तर राजा बसला होता दुकानात. राजा म्हणला घरी चालली दिवाळी बनवायची, ये बघून मागणं. माग गेलो तर तिथं आब्या बसला होता मदत करत. तेवढ्यात नानी मला म्हणल्या चिवडा बनवला, खाऊन तरी बघ कसा झालाय. चिवडा खाल्ला, चिवडा एक नंबर झाला होता. आला सैजा मला म्हणला चल तुला दिवाळीचा सगळ्यात मोठा फटाकडा दाखवतो. चल म्हणलं दाखव कुठं आहे बघू तरी कसलाय. तुम्ही बी बघा. फटाकडा बघून आपण निघालो घरी येऊन करंजाच खात बसलो होतो. एवढ्यात आला राजा. म्हणला चल चांदखानावर बसायला. चांदखानावर आलो तर आब्या इथं बसलाच होता. एवढ्यात आजान साईजा आलं. मग आमचं नियोजन झालं दहीवडीला जायचं कारण म्हणजे माझी कापायची होती केस आणि आब्याचा आणायचा होता पत्रा. आज लागत होतं लय ऊन, म्हणून असं काय तर करावं लागतंय बघा. मग तिथनं आपण आलो रवीपाशी. रवीची गाठ घेतली, केस बिस कापली आणि तिथनं आपल्याला जायचं होतं पत्रा आणायला. मग आपण तिथं पत्रा आणायला पोचलो. साईजा आला टेम्पो घेऊन. टेम्पोत सगळ्यांनी पत्रा भरला. तिथनं आता म्हणलं आपण निघायचं घरी. गावात येऊन आपण आलो डोंगरावर. तात्या तिथं गोळा फेकत बसला होता. त्याला म्हणलं थांब तुझा व्हिडिओ काढतो. गोळा एक फेक बघा आता कसा फेकतोय. मग त्याचा गोळा फेकून झाला की राजा बी म्हणला मी बी फेकतो थांबा. मग त्यानं बी गोळा फेकला आणि आजचा ब्लॉग केला आपण समाप्त. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू उद्या.